भारत आज चहूबाजूनी वेढलेला आहे, म्हणजे पाकिस्तान म्हणा हॉस्टाईल नेशन, चायना म्हणा हॉस्टाईल नेशन, आज बांगलादेश पण कुठे ना कुठेतरी भारताबरोबर हॉस्टाईल झालेला आहे. नेपाळ काही वर्षांपूर्वी हॉस्टाईल होता, ज्यावेळी तिकडे चायनाचा खूप मोठा प्रभाव होता. आता कुठे ना कुठेतरी तिथले हिंदू लोक एकत्र येतात आणि ते प्रोटेस्ट करतात की त्यांना हिंदू राजा हवा आहे वगैरे. सो त्या प्रकारे आपल्या नेबर्स बरोबर ना आपलं पॉलिटिक्स चाललं आहे. पण ॲट द सेम टाईम ना बघा, अशी ही परिस्थिती इस्रायलबरोबर पण आहे ना. पण आज इस्रायल सगळ्यांना पुरून उरलेला आहे. म्हणजे इस्रायलच्या आजूबाजूला तुम्ही म्हणा सिरिया म्हणा, लेबनॉन म्हणा, इजिप्त म्हणा किंवा सगळे जे अरब देश बघा, ते इस्रायलच्या जीवावरती उठलेले आहेत. पण आज इस्रायल एवढा छोटासा देश, त्यांची पण GDP काय खूप प्रचंड मोठी नाही आहे. आपण आता 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत, म्हणजे आपली GDP केवढी मोठ्या प्रमाणात, आता केवढ्या प्रमाणात आपण पैसा उभा करू शकतो. पण आज इस्रायलने काय केलं, एवढं छोटंसं नेशन असूनसुद्धा त्यांनी अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं की ज्या पण जगातल्या मोठमोठ्या डिफेन्स कंपनीज आहेत, ओके, तर त्या सगळ्याच्या सगळ्यांनी त्यांची हेडक्वार्टर्स त्यांच्या कंपनीज इस्रायलमध्ये फॉर्म केल्या. त्यांनी गव्हर्नमेंटने त्यांना सबसिडी दिली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लँड्स दिल्या, त्यांना इनोव्हेशन करायला प्रोत्साहित केलं. आज तुम्ही जे वेगवेगळे ऐकत असाल की बाबा सायबर सिक्युरिटी म्हणा किंवा ज्याच्यामध्ये गुप्तहेर यंत्रणांसाठी जी पण सगळी साहित्य वापरली जातात, तर ती सगळी इस्रायल त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. तर हे सगळं इस्रायल करू शकला कारण इस्रायलने फोकस केला की बाबा जर मला उद्या सर्व्हाइव्ह करायचं आहे तर मला माझ्या डिफेन्स इंडस्ट्रीला सुपिरियर करणं आवश्यक आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉकच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.